नमस्कार, मी विजय चौधरी. आज तुम्हाला चिकन बिर्याणी करून दाखवत आहे. अरे वा. आता हे मटण आहे तो बघा. आता तुम्ही पाहू शकता की हा या पद्धतीनं कांदा असा खुसखुशीत क्रिस्पी तळून घ्यायचा आहे. या पद्धतीनं असं सुरुवात करायची आणि कांदा तांबूस होईपर्यंत ह्या पद्धतीनं गुलाबी गुलाबी तांबूस असं यायला पाहिजे. क्रिस्पी कांदा ह्या पद्धतीनं तळून घ्यायचा. ठीक आहे. आणि इथं जे पाहू शकताय तुम्ही, हे जे पार्ट दिसत आहेत याला म्हणायचं तमालपत्र आपल्याला लागेल, शहाजिरे लागेल, वेलची लागेल, काळी मिरी 2-3 आणि हे तुम्ही पाहू शकताय दालचिनी, लवंग, काळी मिरी. आपल्याला 2 पार्टमध्ये करायचं आहे. हे आपल्याला राईससाठी हे सर्व लागेल आणि हे सर्व साहित्य लागेल आपल्याला चिकनसाठी. हा चिकन मालवणी मसाला घ्यायचा आहे, बेडगी मसाला घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य 1.5 किलो चिकनसाठी आपण वापरायचं आहे. शिवाय ह्यामध्ये आपण बघू शकता की शाही बिर्याणी मसालाचे मस्तपैकी पॅकेट आहेत. असे तुम्ही 1.5 किलोला तुम्ही 3 पॅकेट वापरू शकता. आता आपण सुरू करूयात चिकन मॅरिनेट करायला. त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे एक आलं लसूण पेस्ट, दही, पाव किलो दही किंवा 300 ग्राम. आपल्या चवीनुसार दही ॲड करू शकता. आता आपण सुरू करूया. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता ह्या चिकनला आपण मस्तपैकी हळद आणि मीठ लावून घेतलेला. चिकनचा कलर चेंज झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण जे मसाला आहे एव्हरेस्टचा तो आपण मिक्स करायचा आहे. आपण साधारण 1.5 किलो चिकनसाठी 3 पॅकेट मसाला वापरायचा आहे. या पद्धतीनं छानसं असं मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला त्याचा कलर बदललेला दिसेल. हे 3रं पॅकेट. त्यानंतर त्यामध्ये मिक्स करायचा आहे बेडगी मसाला 1 चमचा, 2रा चमचा आणि हा 3रा चमचा. यामध्ये आपण आलं, पुदिना आणि लसूण यांची पेस्ट मिक्स करायची आहे 3 चमचे. आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे आमचे भाऊ आहेत विजय ज्ञानबाद चौधरी. त्यानंतर आलं लसूण पेस्ट त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 2 चमचे घ्यायचे. त्यानंतर जे दही आहे 300 ग्रॅम दही मिक्स करण्यात पटाईत असलेले भाऊ करत आहेत. आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कांदा आपला मस्तपैकी भाजला जात आहे. असिस्ट करत आहेत गौरव, त्यांचे मिसेस. कुस्करून झाल्यानंतर या चिकनमध्ये आपण मिक्स करायचं. मस्तपैकी हे चिकनमध्ये दही मिक्स केल्यानंतर त्यानंतर कांदा मिक्स केल्यानंतर आता लिंबू, अर्धा लिंबू मिक्स करायचा आहे. पुदिनाची 1-2 डझन पानं म्हणजे 20-25 पानं अशा प्रकारे घेऊन त्यात घालायचे. शिवाय चिरलेले कोथिंबीर एक साधारण मुठभर चिरून होतील असे मिक्स करायचे. चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये ज्या तेलामध्ये आपण कांदा फ्राय केलेला आहे, तळलेला आहे, त्यामध्ये ह्यातले 2 स्पून तेल ह्या पद्धतीनं मिक्स करायचं आहे. दिस इज द ट्विस्ट पॉईंट ऑफ चिकन मॅरिनेट. आणखीन एक स्पेशल इन्ग्रेडियंट आहे जे तूप आहे. हे तूपसुद्धा साजूक तूप आहे. ह्यामध्ये तूप जे आहे 2 चमचे मिक्स करायचं. वा वा, सुंदर. आता हे चिकन मॅरिनेट रेडी झालेलं आहे आणि ह्या पद्धतीनं झाकायचं आहे त्याला. आणि झाकून एक महत्त्वाची स्टेप एक आहे, फ्रीजमध्ये आपलं चिकन मॅरिनेट व्हायला सुरुवात झालेली आहे.
ओके, आता आपण सुरुवात करूया आपले स्टँडर्ड चिकन बिर्याणी बनवण्यासाठी. त्यासाठी आपण तळलेला जो कांदा होता त्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, गरम मसाला, लवंग, चिकन बिर्याणी करायला सुरुवात करूया आपण. सर्वप्रथम कांदा कट केलेला या पद्धतीनं तेलामध्ये, जे तेल आहे ते तेल कशाचं होतं बरं, आपण जो कांदा तळला होता त्या तळलेल्या कांद्यातच चिरलेला कांदा मिक्स करायचा, तळून घ्यायचा. साधारण लाल तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो, 2 मोठे टोमॅटो चिरून परतून घ्यायचा. 1 किलो तांदूळ, बासमती तांदूळ आहेत. हा स्वच्छ धुवायचा आहे, त्याचं पॉलिश काढायचं आहे. 3 वेळा पाणी करायचं. त्या पद्धतीने पॉलिशचा विसर्ग करायचा आहे. या पद्धतीनं क्लीन होईपर्यंत स्वच्छ करायचं आहे आणि याला 20 ते 25 मिनटं भिजत ठेवायचं. आता यामध्ये आपण कांदा परतून घेतल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते यामध्ये परतून घ्यायचं. ह्या पद्धतीने मिक्स करायचं आहे. आता ज्या पद्धतीनं चिकनला हे पाणी सुटलेलं आहे याचा अर्थ बऱ्यापैकी चिकन 60 to 70% शिजलेलं आहे. या ठिकाणी दुसऱ्या पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पाण्याचा कलर बदलतो. लिंबू, तमालपत्री, कोथिंबीर, खडे मसाला तुम्ही पाहू शकता. पाणी उकळल्यानंतर ही सगळी प्रोसेस सुरू करायची. आता यात जो भिजवलेला तांदूळ होता तो यामध्ये हळूहळू यामध्ये सोडायचा आहे. काळजी एवढी घ्यायची की गरम पाणी आपल्या अंगावर, हातावर उडू नये. चिकन मॅरिनेट केलेलं पण रेडी आहे, चिकन पण रेडी आहे. आता थर लावायचे बाकी. आता फक्त तांदूळ शिजण्याची वाट बघायची आणि चमचमीत असा थर लावायचं. चिकन बिर्याणी खायची. 75 ते 80% तांदूळ शिजवून झाल्यानंतरची ही प्रोसेस आहे. तांदूळ एका भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आणि लेअर करायला सुरुवात करूया. प्रथम 2 चमचे तूप खाली टाकायचं. भांड्याच्या तळाशी टाकून घ्यायचं आणि हे दोन लावायचे ना सर. बोला कोथिंबीर टाकायची. तांदळाच्या लेअरवर एक शाही बिर्याणी मसाला, थोडे पुदिनाची पानं, पुदिनाची पानं, कोथिंबीर थोडीशी, थोडंसं कलर, कोथिंबीर आणि आपण तळलेला खुसखुशीत कांदा आणि थोडं तूप. तूप एक चमचा टाका. त्यानंतर थोडंसं एक पसरून टाका. स्मोक तूप घे, तूप तयार. तो कागद तयार ठेवा. बिर्याणीला स्मोक करायचे आहे. त्यासाठी इथे कोळसा गरम केलेला आहे. हे आहे तूप आणि ही आहे डिश. कोळसा त्यावर तूप. ठेवा दोस्त. लास्ट 3
चलिए भैया फॉलो 5 मिनटं फास्ट यायला नंतर मग स्लो याच्यावरती 15 ते 20 मिनिटं शिजवून द्यायचं. नंतर 10 मिनिटं 15 मिनिटं परत बिर्याणी तयार. आपण जी बिर्याणी सकाळपासून इतक्या मेहनतीनं तयार करत होतो, सो वी आर रिव्हिलिंग नाव. हो 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 विथ दम बिर्याणी. Gaurav, how you feel today? awesome, energetic, good. तुमची